मागील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये राजुरा प्रकरण जे खूप गाजलं होतं आणि त्या ठिकाणी 18-19 मुलींवरती, नाबालिग मुलींवरती ते बलात्कार प्रकरण होतं। त्या संदर्भामध्ये एनडी हॉटेलला जी प्रेस कॉन्फरन्स झाली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तिथले आजचे आमदार श्री सुभाष धोटे व त्यांच्यासोबत हजर असलेले इतर यांनी त्या ठिकाणी सुभाष धोटे साहेबांनी असं त्या ठिकाणी वक्तव्य केलं की आदिवासी मुलींचे पालक हे पैसा मिळते म्हणून अशा खोट्या तक्रारी करत आहेत आणि हा त्यांचा धंदा झालेला आहे, अशा प्रकारे वक्तव्य केलं होतं। त्यावेळेस आम्ही त्यांच्यावरती रामनगर पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केला होता ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार। तर हे प्रकरण नागपूर हायकोर्टामध्ये सुरू असताना दिनांक 18 जून 2020ला या प्रकरणामध्ये एक लोकमत पेपरला अशी एक न्यूज आली होती की कमलेश आत्राम फिर्यादी यांची आरोपीसोबत तडजोड आणि हायकोर्टाचा दणका असून ते प्रेस नोट आली होती। तर आमचं असं म्हणणं आहे की आमचं असं काही तडजोड झालीच नाही। तर ही त्या ठिकाणी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना ही बातमी आली कशी, आणि आमचं असं हे म्हणणं आहे की जे हे आरोपी जे आहेत सुभाष धोटे आणि ज्यांनी ही बातमी प्रसारित केली ते पत्रकार संपादक यांच्यावर आम्ही मानहानीचा दावा ठोकू आणि न्यायालयाला आमची अशी मागणी आहे की त्यांनी हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढावं आणि जे काही या ठिकाणी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी।